कोट्यावधी संपत्तीच्या मालकीणीचा नाल्यामध्ये मृतदेह. नोचपिनमुळे सापडला सूत्रधार. बघा कसा लागला छडा. 15 मार्च रोजी दिल्लीतील छावला नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. तो मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळलेला होता आणि त्याच्यावर सिमेंट आणि दगडाच्या पोत्या टाकलेल्या होत्या. म्हणजेच तो नाल्यात पूर्णपणे डुबवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी अवघड होतं. तपास सुरू झाला पण काहीच सूत्र मिळत नव्हतं. या केसला वळण मिळालं एका साध्या नोचपिनमुळे. पोलिसांनी या नोचपिनची माहिती घेतली आणि ती दक्षिण दिल्लीतील एका ज्वेलरी शोरूम मधून खरेदी झाल्याचं समजलं. बिलावर नाव होतं अनिल कुमार. पोलिसांनी अनिलला विचारणा केली तर त्यानं ती आपली पत्नी असल्याचं सांगितलं. पण तिचा मोबाईल बंद आहे, ती वृंदावनला गेली आहे असं सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सीमाच्या मोठ्या मुलानं तिची ओळख निश्चित केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की सीमाचा गळा दाबून हत्या झाली होती आणि या हत्येचा आरोपी तिचाच पती अनिल कुमार होता. एका श्रीमंत हाय प्रोफाईल कुटुंबातील ही हत्या आणि तिच्या मागे दडलेला हा क्रूर कट. सध्या दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत. एका नोचपिननं मर्डर मिस्ट्रीचं गूढ उलगडलं, पण अजूनही काही गोष्टींचा उलगडा बाकी आहे. अशाच धक्कादायक आणि सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.